Okay now. You are most welcome, friends, in this grammar class of our Samarth coaching classes build. Friends, once again, today, the same question. Which question? How are you doing, friends, at home? Friends, I am not only hopeful but also 100% sure that you are doing very well. Am I right, friends? Okay, friends, come to the point. Which is the today's point? Friends, today we are going to see the analysis of sentences. Analysis of sentences. So friends, let's explain in Marathi. मित्रांनो मराठीत बघूया की एनालिसिस काय असतं. आपण या अगोदर काय केलेलं आहे की क्लॉजेस शिकून घेतलेले आहेत. क्लॉज म्हणजे काय ते आपण पाहिलेलं आहे. काय आहे क्लॉज म्हणजे? क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच कन्सिस्ट सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. क्लॉज म्हणजे अशा प्रकारचा एक शब्दसमूह असतो ज्यामध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट यांचा समावेश असतो, त्याला म्हणतात क्लॉज. कोणत्याही शब्दाच्या समूहाला क्लॉज म्हणता येत नाही. नीट लक्षात घ्या. क्लॉज म्हणजे अशा प्रकारचा एक शब्दसमूह असतो ज्यामध्ये कर्ता व क्रियापद यांचा समावेश असतो आणि तो एक वाक्याचा भाग असतो. कोणत्याही शब्दाच्या समूहाला क्लॉज म्हणता येत नाही. जरी एखादा शब्दाचा समूह असला आणि त्याच्यात जर क्रियापद नसेल, कर्ता नसेल, तर तो शब्द समूह काय असू शकतो? फ्रेज असू शकतो, पण क्लॉज असू शकत नाही. क्लॉज म्हणता येण्यासाठी त्या शब्दाच्या समूहामध्ये कर्ता आणि प्रिडिकेट म्हणजे कर्ता व क्रियापद यांचा समावेश असणं आवश्यक असतं. अशा प्रकारे आपण मागेच पाहिलेलं क्लॉज एकदम सुरुवातीला बघितलेलं आहे. पुन्हा पुन्हा सांगितलेलं तुम्हाला क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच कन्सिस्ट सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. क्लॉज म्हणजे अशा प्रकारचा एक शब्दसमूह असतो ज्यामध्ये कर्ता व क्रियापद यांचा समावेश असतो आणि तो एक वाक्याचा भाग असतो. आणि जर का त्या ग्रुप ऑफ वर्ड मध्ये किंवा त्या शब्दाच्या समूहात कर्ता आणि क्रियापद यांचा समावेश नसेल आणि ते जर का एकापेक्षा जास्त शब्द असतील तर ते शब्द निश्चितच काय असणार आहेत? फ्रेज असणार आहेत. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की मी का रिपीट करून सांगायला? त्याचं कारण असे की आपल्याला ॲनालिसिस बघायचे. जे ॲनालिसिस क्लॉज म्हणजे काय हे माहित असल्याशिवाय आपल्याला ते समजू शकत नाही. म्हणून थोडंसं काय केलेलं आहे? रिवाइज केलेलं आहे पाठीमागचं. तर पहा, व्हाईट बोर्डवरती मी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? ॲनालिसिस ऑफ सेंटेन्सेस. Sentences can be classified into 3 types based on their structures. या अगोदर आपण वाक्याचे प्रकार भी बघितले, परंतु ते जे वाक्याचे प्रकार होते ते वाक्याचे प्रकार वाक्याच्या अर्थाच्या आधारे पाळलेले प्रकार होते. आणि हे सुद्धा तसा एक प्रकारे बघायला गेलं तर वाक्याचे प्रकारच आहेत, परंतु हे वाक्याचे प्रकार कशाच्या आधारे पाळलेले आहेत? त्यांच्या स्ट्रक्चरच्या आधारे, रचनेच्या आधारे पाळलेले, क्लॉजच्या आधारे पाळलेले प्रकार आहेत. आणि हे पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. स्कॉलरशिपला सुद्धा विचारलं जातं, 8वीच्या पुस्तकात सुद्धा हे आहे, त्यामुळं हे तुम्हाला स्कॉलरशिप वाल्यांना सुद्धा आवश्यक आहे. तर यातला प्रकार बाळांनो, तर हे 3 प्रकार कोणते? तर हे 3 प्रकार अशा प्रकारचे आहेत. पहिलं आहे सिंपल सेंटेन्स. सिंपलला मराठीमध्ये साधं वाक्य बी म्हटलं जातं. तर मराठीत काय म्हणायचं याचा काही म्हणजे अर्थार्थी जरी तुम्हाला नसलं माहित तरी चालेल, परंतु सिंपल सेंटेन्स कशाला बनायचं हे समजून घ्या अगोदर. सिंपल सेंटेन्स म्हणजे simple sentence means which consists only one main clause. Only one main clause. It is called simple sentence. बघा बाळा, नीट मी काय सांगतोय ते ऐका. Simple sentence consist किंवा contains only one main clause and only one finite verb. सिंपल सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच मेन क्लॉज असतो, किंवा मेन क्लॉजच्या ऐवजी तुम्ही असं जरी म्हणालात तरी चालेल की ज्या वाक्यात फक्त आणि फक्त एकच एकच फायनाइट वर्ब असतं. मेन क्लॉज तर एकच असतो, परंतु एकच फायनाइट वर्ब असतं, त्याला तुम्ही सिंपल सेंटेन्स म्हणू शकता. बघा, म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे की ओन्ली वन मेन क्लॉज. ज्या वाक्यात फक्त एकच मेन क्लॉज आहे ते वाक्य सिंपल सेंटेन्स असतं. कळलं का? अतिशय सोप्या भाषेत, अतिशय सुटसुटीत सांगितलं तुम्हाला. ज्या वाक्यात फक्त आणि फक्त एक मेन क्लॉज असतो ते वाक्य सिंपल सेंटेन्स असतं. आता ज्या वाक्यात एक मेन क्लॉज आहे त्या वाक्यात फक्त एकच फायनाइट वर्ब येतं. फायनाइट म्हणजे काय? जे कर्त्याने कंट्रोल होतं. आपण क्रियापदामध्ये बघितलं की फायनाइट वर्ब त्याला म्हणतात जे कर्त्यानुसार बदलत चालतं किंवा मॉडिफाय होत चालतं. कर्ता ज्याच्यावर नियंत्रण करतो असं जे क्रियापद असतं त्याला फायनाइट वर्ब म्हणतात. कर्ता बदललं की बदलतं ते फायनाइट वर्ब असतं. तर या ठिकाणी
लक्षात घ्या, सिंपल सेंटेन्स म्हणजे ज्या वाक्यात फक्त आणि फक्त एकच मेन क्लॉज असतो त्याला म्हणतात सिंपल सेंटेन्स. या ठिकाणी उदाहरण पाहिले, मीना प्लेज पियानो वेल. बघा या वाक्यामध्ये मीना हा सब्जेक्ट आहे, प्लेज हे वर्ब आहे, हे फायनाइट वर्ब आहे, यस लागलं याला, फायनाइट वर्ब आहे, आणि बाकीचं द पियानो हे ऑब्जेक्ट आहे, वेल हे ऍडवर्ब आहे. अशा प्रकारे या वाक्यात फक्त आणि फक्त एकच मेन क्लॉज आहे आणि एकच फायनाइट वर्ब आहे, म्हणून हे सिंपल सेंटेन्स आहे. त्याच्या पुढचं वाक्य, ही ओपनड द कपबोर्ड. याच्यामध्ये सुद्धा बघा एकच मेन क्लॉज आहे, ही ओपनड द कपबोर्ड. याच्यामध्ये ही करताय, ओपनड ही क्रियापद आहे आणि हे क्रियापद कसं आहे, फायनाइट आहे, ओपनड ईडी लागले त्याला, म्हणजे त्याच्यात एकच फायनाइट वर्ब आहे, म्हणजेच हा एकच मेन क्लॉज आहे आणि म्हणजेच हे सिंपल सेंटेन्स आहे. आता बघा दुसरा प्रकार आहे कंपाऊंड सेंटेन्स. या कंपाऊंड सेंटेन्स मध्ये द कंपाऊंड सेंटेन्स कंटेन्स ॲट लीस्ट, कंपाऊंड सेंटेन्स कंटेन्स वन मेन क्लॉज प्लस वन मेन क्लॉज. या कंपाऊंड सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज हा दुसऱ्या मेन क्लॉजला जोडलेला असतो, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स मध्ये दोन मेन क्लॉज यावे लागतात. ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज असतात, दोन, आता ही फॉर व्यक्ती नाही, दोन मेन क्लॉज म्हणाले, जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज आलेले असतात तेव्हा ते वाक्य काय असतं, कंपाऊंड सेंटेन्स असतं. काय म्हणलो मी, लक्षात आलं का, की जेव्हा एका वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज आलेले असतात आणि ते कंजक्शनने एकमेकांना जोडलेले असतात तेव्हा ते वाक्य कंपाऊंड सेंटेन्स असतात. हे जोडण्यासाठी जे कंजक्शन म्हणजे काय, जोडणारा शब्द. कंजक्ट म्हणजे जोडणे आणि कंजक्शन म्हणजे जोडणारा शब्द. मेन क्लॉजला एक मेन क्लॉज दुसऱ्या मेन क्लॉजला जोडण्यासाठी जे कंजक्शन वापरले जातात त्या कंजक्शनला कोऑर्डिनेटिंग कंजक्शन असं म्हणतात. कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेटर्स. मेन क्लॉजला जोडण्यासाठी वापरले जाणारे जे कंजक्शन आहेत त्यांना कोऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा कोऑर्डिनेटर्स असे म्हणतात. बघा या ठिकाणी ते कंजक्ट कोणते बघा, फॉर ए, अँड ए, नॉर ए, बट ए, ऑर ए, इट ए, सो इट इज. बघा हे जर तुम्हाला सांग एका शब्दात लक्षात ठेवायचं बघा, फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, इट, सो. बघा FANBOYS, फॅन बॉयज. तुम्ही ह्या शब्द लक्षात ठेवला तर लक्षात राहू शकता. आणि त्याच्यानंतर हे पण आहे बघा, आयदर ऑर ए, नायदर नॉर ए, नॉट ओन्ली बट ऑल्सो. हे सुद्धा कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहेत, त्यांना कोरिलेटिव्ह कंजक्शन म्हणतात. परंतु जेव्हा एक मेन क्लॉज दुसऱ्या मेन क्लॉजला जोडलेला असतो त्या जोडण्यासाठी वापरण्यात आलेले जे कंजक्शन असतं त्याला म्हणतात कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. लक्षात आलं बघा. उदाहरण बघा या ठिकाणी, माय टूथ वाज एकिंग सो आय वेंट टू सी डेंटिस्ट. बघा सो या ठिकाणी कंजक्शन काय आलेले, सो आलेले, सो जोडलेले. बघा इथपर्यंत एक वाक्य आणि इथून पुढचं एक वाक्य, काय माय टूथ वाज एकिंग इथपर्यंत एक आहे आणि आय वेंट टू सी अ डेंटिस्ट हे एक वाक्य, हे दोन्हीला जोडून घेतलं सो ने, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स झालं. आणखी एक वाक्य बघा, सिट डाऊन ऑर गेट लॉस्ट. याच्यात दोन वाक्य आहेत, सिट डाऊन इथपर्यंत एक वाक्य, अज्ञात वाक्य ऑर ने जोडलेले, ऑर गेट लॉस्ट हे एक वाक्य, दोन्ही वाक्य ऑर ने जोडले म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. तर त्याच्या पुढे येते, मदर इज कुकिंग फूड अँड फादर इज वॉचिंग टीव्ही. मदर इज कुकिंग फूड बघा, अँड इथं अँड आले, अँड. तर या ठिकाणी मदर इज कुकिंग फूड इथपर्यंत एक वाक्य आणि फादर इज वॉचिंग टीव्ही हे एक वाक्य, हे दोन्हीही मेन क्लॉज आहेत आणि हे दोन्ही मेन क्लॉज अँड या कंजक्शनने जोडलेले आहेत म्हणून हे अँड कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे किंवा कोऑर्डिनेटर्स आहेत. बघा आता या ठिकाणी हे एक मेन क्लॉज आहे, हा एक मेन क्लॉज आहे, म्हणजे थोडक्यात हे एक सिंपल सेंटेन्स आहे आणि हे एक सिंपल सेंटेन्स आहे. दोन्ही एकत्रित जोडले दोन सिंपल सेंटेन्स की काय तयार होतं, एक कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. बघा लक्षात ठेवा, दोन सिंपल सेंटेन्स एकत्रित जोडले की कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. कंपाऊंड सेंटेन्स तयार होण्यासाठी दोन मेन क्लॉज किंवा दोन सिंपल सेंटेन्सची आवश्यकता असते. नीट ऐका पुन्हा. दोन मेन क्लॉज किंवा दोन सिंपल सेंटेन्स एकत्रित जोडले की त्यापासून कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. मी काय बोलतोय लक्षात आलं का, दोन सिंपल सेंटेन्स किंवा दोन मेन क्लॉज एकमेकांना जोडले की ते तयार होणारं जे वाक्य असतं ते कंपाऊंड सेंटेन्स असतं आणि त्यांना जोडण्यासाठी हे कंजक्शन वापरलेले असतात. आता पटकन आपण तिसरा प्रकार, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स म्हणजे याला मिश्र वाक्य असं म्हणतात. यामध्ये बघा वन मेन क्लॉज, एक मेन क्लॉज असणं आवश्यक आहे, एक मेन क्लॉज आणि त्याच्यानंतर ऍटलीस्ट वन सबऑर्डिनेट क्लॉज. बघा
एक मेन क्लॉज तर कंपल्सरी असलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या वाक्यात कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज असावा. एकापेक्षा जास्त असलं तरी चालतं. परत ऐका, ज्या वाक्यात एक मेन क्लॉज आणि कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. त्याला मराठीमध्ये मिश्र वाक्य असतं. बघा, ह्याला साधं वाक्य, ह्याला संयुक्त वाक्य आणि ह्याला मिश्र वाक्य. तर अशा प्रकारे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे ज्या वाक्यात कमीत कमी एक मेन क्लॉज असतो, एक मेन क्लॉज तर कंपल्सरीच असतो आणि त्याच्यानंतर कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो, त्याला म्हणतात कॉम्प्लेक्स सेंटेन्स. आणि यासाठी जे कंजक्शन असतात, हे कंजक्शन या ठिकाणी बघा, ह्या कंजक्शनला म्हणतात सबऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा सबऑर्डिनेटर्स. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा सबऑर्डिनेटर्स. बघा, याच्यामध्ये आपण that, when, which, who, since, because, where, as, though, if, whether, what, why, how, when, whom, till, until, as, soon as, unless, etc, if वगैरे हे जे कंजक्शन आहेत हे कंजक्शन वापरले जातात मेन क्लॉजला सबऑर्डिनेट क्लॉज जोडण्यासाठी. कारण की जेव्हा एका मेन क्लॉजला दुसरा सबऑर्डिनेट क्लॉज जोडला जातो तेव्हाच ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. जेव्हा एका मेन क्लॉजला एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडला जातो किंवा एका सिंपल सेंटेन्सला एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडला जातो तेव्हा ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. उदाहरण खाली बघा, आय विल गो व्हेन द टाइम इज अप. बघा, आय विल गो इथपर्यंतचा मेन क्लॉज आहे. व्हेन या कंजक्शनने जोडून घेतले. कशाने जोडले? व्हेन द टाइम इज अप. व्हेन द टाइम इज अप हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. व्हेन द टाइम इज अप. बघा, इथून इथपर्यंतचा जो क्लॉज आहे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. त्याच्या पुढे एक वाक्य बघा, तारा सेड दॅट शी वुड कॉल. तारा सेड हे एक वाक्य मेन क्लॉज आहे हा आणि दॅट पासून पुढे दॅट हे कंजक्शन आहे याच्यातलं. दॅट शी वुड कॉल, दॅट पासून पुढे सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो तारा सेड या मेन क्लॉजला जोडला म्हणून ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार झालं. अशा प्रकारे सिंपल सेंटेन्स म्हणजे फक्त एक मेन क्लॉज किंवा ज्या वाक्यात फक्त एक फायनाइट वर्ब आहे असं सेंटेन्स म्हणजे सिंपल सेंटेन्स. जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एक मेन क्लॉज हा दुसऱ्या मेन क्लॉजला जोडलेला असतो तेव्हा ते कंपाऊंड सेंटेन्स असतं. तर जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये एका मेन क्लॉजला कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला असतो तेव्हा ते वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतं. आलं का लक्षात? नीट लक्षात घ्या परत एकदा. सिंपल सेंटेन्स म्हणजे फक्त एक मेन क्लॉज, कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे दोन मेन क्लॉज एकमेकांना जोडलेले, तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे एका मेन क्लॉजला कमीत कमी एक सबऑर्डिनेट क्लॉज जोडलेला तेव्हा ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. अशा प्रकारे हे वाक्याच्या रचनेच्या आधारे पाळलेले प्रकार आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला ओळखता आलं पाहिजे की सिंपल सेंटेन्स कोणतं आहे, कॉम्प्लेक्स कोणतं आहे. कमीत कमी एवढं जरी लक्षात आलं तरी भरपूर झालं की हे वाक्य सिंपल आहे, हे वाक्य कॉम्पाऊंड आहे, हे वाक्य कॉम्प्लेक्स आहे. तर ठीक आहे बाळांनो, दॅट्स ऑल टुडे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, डोंट फॉरगेट टू hit the like button, to hit as well as to subscribe the channel who are new members who have joined recently our channel. Okay friends, take care yourself and your family. Goodbye till then. Thank you once again. Thank you so much.